आता हे घरी आलेले आहेत. आता वाजलेले आहेत 4:30, म्हणजे येऊन फक्त 10 मिनिटं झाले. हे मी अनफॉर्च्युनेटली उत्कर्षाचा सुद्धा फोन कॅरी केला होता, काही काम होतं म्हणून. सो त्यामुळे कालचा जो व्हिडिओ होता तो उत्कर्षा इथे बनवू शकली नाही. म्हणजे नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. हे बघा, ही आजची देवपूजा आहे. पहिला हे दाखवते तुम्हाला मी. मला ना आता रिसेंटली एका ताईंनी मला विचारलं होतं की या छोट्या समयी तुम्ही कुठून घेतलेले आहेत, आणि 1-2 वेळा हा मला मेसेज आला होता आणि त्याची लिंक माझ्याकडे मागितली गेली होती, पण माझ्याकडे लिंक नाही आहे, कारण की मी हे लोकल शॉपमधून घेतलेलं आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला मी पत्ता इथे सांगते. मी कल्याणमधून घेतलेला आहे आणि पत्ता तुम्हाला बॅक ऑफ द कॅमेरा माझे हजबंड सांगतील. महानगरपालिका, कल्याण महानगरपालिकेच्या समोर पूजा भंडार आहे. पूजा भंडारामधून घेतलेला आहे आणि युजली आमच्या सगळ्या गोष्टी तिथूनच असतात. जसं की मी आता ह्या ज्या घंट्या ज्या घेतलेल्या आहेत आता आम्ही, त्या घंट्या सुद्धा आम्ही तिथूनच घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर क्वालिटीच्या आहेत ह्या. आणि हे बघा, हळदी कुंकूचा जो करंट आहे हा सुद्धा आम्ही तिथूनच घेतलेला आहे आणि हा खूप सुंदर आहे. फक्त काय होतं माहितीये, देवारामध्ये किंवा जे नॉर्मली पितळेची जी भांडी आहेत ना, त्याला थोडंसं क्लीन ठेवावं लागतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त काळं पडत असतं, त्याच्यामुळे वारंवार क्लीन करावं लागतं. सो हे काल गुरुवारची पूजा होती, त्याच्यामुळे मला दाखवता आलं नाही, म्हणजे आता तुम्हाला हे दाखवते. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच त्या शॉपमध्ये जा, कारण की बऱ्याच गोष्टी तिथे खूप सुंदर सुंदर आहे. आणि तिथून मी माझ्या कढई, कोप वगैरे तिथून घेतल्या होत्या. मध्ये मी तुम्हाला लापसी दाखवली होती गुरुपौर्णिमेची. पितळेची भांडी. येस, पितळेची भांडी मी तिथून घेतलेली आहे. बघा, कृष्णाच्या अंगामध्ये ते वाईट साडी. दाखव काय करत होती, काय ते काय बोलायचं, भजन बोल बोल. जय हरी विठ्ठल. सो असा चालू आहे आमचा फ्रायडेचा दिवस म्हणजे तुम्हाला दाखवलेलाच आहे मी कालच्या ब्लॉग मध्ये. आता हे इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ चालू आहे आणि आता जेवण झालेलं आहे माझं. नाही, इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ. सो आमचं जेवण आता बनवून झालेलं आहे. आता थोड्या वेळात मी शिवांश खेळतोय बाहेर. सो थोड्या वेळात आता शिवांशला घरी बोलवणार आहे आणि शिवांश आम्ही सगळे एकत्र जेवू आज. आणि अशा प्रकारे उद्या सुट्टी आहे. सुट्टी असल्यामुळे आमचा विकेंड असा स्लो जात असतो. म्हणजे फ्रायडेचा जो नाईट असते ती थोडी स्लो जात असते. आम्ही थोडंसं लेट मूवी छान झोपत असतो, म्हणजे मुलांबरोबर थोडा वेळ घालत असतो. सो चला. A few moments later. फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही फॅमिली बघू शकता एकत्र बसलेलो आहोत. तुम्हाला थांबा बॅक कॅमेरातून दाखवते. सो आम्ही सगळे मस्त छान बसलेलो आहोत. मूवी चालू आहे. सो दाखवलेले आहेत आणि आता इथे मूवी चालू आहे. हॅलो. सो चला, माझं सगळं आता झालेलं आहे आणि आम्ही खूप सुंदर आता एन्जॉय करतोय. कदाचित तुम्हाला माझा आवाज येतोय नाही येतोय मला माहिती नाही, पण यांचा बघा एकदम सिरियस मोड मध्ये टीव्ही बघताना. मूवी पॉज करून तुला काही हेल्प करू का? नाही, माझं सगळं होतं झालेलंच आहे, फक्त झाकते सगळं. ओके, चालेल. आपण आहे ना ऍक्च्युली आज संध्याकाळी खाली जायला पाहिजे होतं, पण मला आता पाऊस असेल ना, पाऊस त्याच्यामुळे जाता येत नाही. चालेल, मी येते बाहेर तुमच्याकडे. चला. The next day. गुड मॉर्निंग. सो आज काय तयारी नाश्त्याची? आज पोहे केलेत मुलांना, आपल्या सगळ्यांनाच. ओके. आणि कृष्णल पण रेडी झालेली आहे. कृष्णची अजून मला तयारी करायची आहे. केस कपडे घातले. कधीपासून तिला बोलते कृष्ण कपडे घाल कपडे घाल, पण कृष्ण घालत नाही. हा, हे असंच कृष्ण घालत नव्हते आणि आता कृष्णाने कपडे घातले. ओके. आणि आज आहे शिवांचा रिझल्ट. आज आहे शिवांचा ओपन हाऊस आहे. ओपन हाऊस डे. सो पेपर दाखवतात आज. सो आम्हाला ऑलरेडी त्याचे मार्क माहिती आहे, पण आम्हाला बघायला जायचंय कारण की आज ओपन हाऊस आहे. सो आम्ही तिकडे जाणार आहे. सो आम्ही म्हणजे मला वाटतं फक्त शिवांश आणि शिवांशच्या डॅडी जातील, कारण की माझ्याबरोबर कृष्णल आहे. कृष्णच्या काही गोष्टी मला करायच्या. ओके.
अशा प्रकारे पोहे झालेले आहेत. हा आमचा वन ऑफ द फेवरेट नाश्ता वीकेंड्सला किंवा ऍक्च्युली आमच्याकडे हा असतो म्हणजे वीकली पण असतो, पण हा जो एकत्र खाण्यामध्ये जी मजा आहे ना आमची विथ चहा, ते मस्त वाटतं. चहा घेते मी. हो, आणि आज मला पण दे, कारण की पोह्यांबरोबर चहाचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं. हो, पोह्यांबरोबर चहा छान लागतो. घाम बघा ना किती आलाय. पाऊस आहे पण तरी सुद्धा इतकं गरम होतंय. गरम होत आहे मग. आणि देवपूजा दाखवायची. ओके, सो आधी नाश्ता हो, आधी नैवेद्य स्वामींना. चलो आता नाश्ता करायचा. एक वेळ उठा आता. सो आता ह्यांचा नाश्ता चालू आहे आणि मी आता खाते ना. सो मी सुद्धा तुमच्याशी नाश्ता करून भेटते. सो आता तुम्ही बघू शकता शिवांशचे डॅडी आणि थोडी मुलं, डिप्रेशन म्हणजे मुलं म्हणजे शिवांच्या सॉरी मुलं आणि शिवांचे डॅडी चालले शिवांच्या ओपन हाऊसला. मला जायचं होतं पण मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे मी थांबली आहे. आणि कृष्णाचं नव्हतं जाणं, पण कृष्णाला बघा आता अशीच चालली आहे, ती पाठी लागली आहे. सो आता तिला पण घेऊन चालले. The next day. मंडळी, गुड आफ्टरनून. इथे उत्कर्षाची काहीतरी तयारी चालू आहे. माझ्यासाठी ती काहीतरी बनवत आहे, तर तुम्हाला दाखवतो चला काय. आज एकादशी आहे, त्यामुळे आज एकादशीचा आमचा उपवास. सो त्यासाठी स्पेशल काहीतरी बनते माझ्यासाठी, दाखवतो चला. सो आता हे घरी आलेले आहेत. आता वाजलेले आहेत 4:30, म्हणजे येऊन फक्त 10 मिनिटं झाले. हे थोडं साईडला नव्हतं म्हणजे तुमच्याशी गप्पा मारता येतील. आणि आल्यानंतर ह्यांना ना म्हणजे एवढी भूक लागली आहे. आज एकादशी आहे आणि मी पण आज ना म्हणजे मुलांना एकादशीच केलं होतं खायला, कारण की कृष्णाला सुद्धा शाबू वडे खूप आवडतात, साबुदाण्याचे वडे. तर मी म्हणली आता दोघंच आहोत ना, तर कशाला करायला. तर मी पण काय केलं आणि मी स्वतः दुपारी लंच नाही केला, माझी इच्छा होत नव्हती. तर आता हे आले उत्कर्ष, मला भूक लागली. सो मी म्हणले आता ह्यांना ते साबुदाण्याचे वड्याचं थोडंसं राहिलं होतं माझ्याकडे, कारण की मी खाल्लं नव्हतं आणि एक्स्ट्रा थोडंसं मी म्हणजे मुलांचं कधीही आपण बोलू शकत नाही, सो म्हणून मी ठेवते. सो मग आता त्यांना सुद्धा बनवणार आहे आणि मी मला सुद्धा आता खाणार आहे. सो आता ह्याच्या पाठचं सांगते तुम्हाला मी. तर असं आहे की काल हे तिथेच आपल्या आईकडे म्हणजे नाही, मी काकाकडे थांबलो होतो. हा, काकांकडे जे माझ्या सासऱ्यांकडे थांबले होते. आणि तिथून मग माझ्या सासूबाईंची तब्येत थोडी बिघडली होती, म्हणजे खूप दिवसापासून डायबिटीस थोडा हाय झाला होता आणि थोडा नरम गरम गोष्टी चालूच असतात. तर त्याच्यासाठी मग हे बघायला गेले होते आणि म्हणजे आज, आणि मग तिथे थोडासा लेट होतोच, मग यायला सुद्धा त्यांना उशीर झालेला आहे. आणि आता त्यांची तब्येत नॉर्मल आहे माझ्या आईची. येस. सो त्यांची तब्येत थोडीशी म्हणजे चालू होतं. आणि ऍक्च्युली मला पण जायचं होतं बघायला. मला म्हणजे विचार मी आज केलेला की जाऊया, पण थोडंसं मुलांचे डान्स वगैरे जी प्रॅक्टिस चालू आहे त्या शेड्यूल मधून मला जायला मिळालं नाही. पण नक्कीच मी नेक्स्ट आठवड्यात त्यांना बघायला जाईनच. सो तेव्हा मी बघून येईन त्यांना. पण आता त्यांना भूक लागली, सो मी आता हे बनवते, कारण की पाठीमाग कॅमेरा दिसतोय, बॅक ऑफ द कॅमेरा, त्यांना भूक लागलेली आहे. सो ऑलरेडी माझी चटणी झालेली आहे, चटणी मी बनवलेली आहे. आणि आता मी वडे, आणि हे सगळं सकाळपासूनचं माझं काही शूट झालं नाहीये. माझ्याकडे मोबाईलच नव्हता, म्हणजे माझ्या मुलाचा नाही, घरात आम्ही त्याला वापरायला फोन देतो, त्या फोन मधून तर शूट पण नाही होऊ शकत. सो तुम्हाला आजची देवपूजा पण ते दाखवतील आणि नैवेद्य ऑलरेडी दाखवलेलं आहे. सो ते त्यांना खायला. ओके, आजची देवपूजा सुद्धा खूप सुंदर झालेली आहे. आजची देवपूजा कोणी केली उत्कर्षा? शिवांशनी की तू? मी केली. ओके. मुलं झोपली होती. मुलं रात्री ना मला वाटतं 2:30 वाजता झोपली. ओके. त्याच्यामुळे लेट उठले असं मुलं.
छान छान. सो आज आहे ना, म्हणजे मला आठवलं जे तेव्हा तुम्ही आता मध्ये गेला होता आउट ऑफ, तेव्हा मी जे शेड्यूल कॅरी ऑन करत होती ना, मी तो शेड्यूल आज सगळा कॅरी ऑन करत होती. फक्त मला जेवण त्या शेड्यूल मध्ये नव्हतं, फक्त साबुदाणे वडे आणि चटणी एवढंच मी बनवलंय सकाळपासून ना. असं ऍज सच असं मी काय बनवलं नाही, थोडाफार नाश्ता असेल तेवढंच बस. आणि आज संध्याकाळी काहीतरी वेगळं उपवासाचं करायचा प्रयत्न आहे, पण आता बघू, मला त्यांनी पहिलं बाहेर जावं लागेल. खूप दिवस झाले मी रताळे पण नाही खाल्लेत, मला रताळे खायची इच्छा. नाही, रताळे नाही, या विचार करते म्हणजे उपवासाचं पीठ मिळतात ना, ते पीठ आणि त्याच्यामध्ये थोडस कुकुंबर खिसून घालायचं. कुकुंबर चालतं उपवासाला? हा, काकडी चालते. मला नाही माहिती. हा, काकडी चालते. मग त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याला असं मस्त वडे बनायचे त्याचे, आणि मी चटणी और भोपळ्याची भाजी आपण ट्राय करेल. लेट्स सी, काहीतरी वेगवेगळं करत राहायचं. साबुदाणा बंद करायचंय मला, म्हणजे माझ्या पूर्ण शेड्यूल मधून मला साबुदाणा काढायचंय. पण ओके, पण तू चहा बंद केलास का? कारण की परवाच्या व्हिडिओ मध्ये तू सांगितलं होतं. मी करणार आहे, मी अजून नाही केलंय, मला करायचंय. मी खरंच श्रावणापासून चालू. ठीक आहे, आजचा शेवटचा चहा पिऊया आपण. मी पण आज तुला साथ, कमिटमेंट नाही देणार आहे, लगेच नाही देणार आहे. मी तुला आज साथ देतो चहा प्यायला. पण उद्या लास्ट ओके. उद्या नंतर मी नक्की पिईन. ओके. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, मी चहा सोडावा की चहा कंटिन्यू करावा? मला कमेंट करून सांगा, तसं मी करेन नक्कीच. प्लीज हा, पण जे आहे ते परवापासून सांगा, उद्या लगेच. एवढं बरं वाटलं ना मला ते घरी आल्यानंतर. म्हणजे कालपासून एवढं मला असं रुकं वाटत होतं. म्हणजे आम्हाला थोडी सवय आहे, आम्ही दोघंच असतो आणि मुलं असतात आमच्या बरोबर. सो एवढी सवय झालेली आहे की इव्हन त्यांना सुद्धा ते आल्यानंतर मला. कालचा इश्यू काय झाला सांगतो. इश्यू नाही, काय झालं की मी माझा जो सक्का चुलत भाऊ आहे त्याच्याबरोबर मी बाहेर गेलो होतो, थोडंसं क्रॉफर्ड मार्केट, लॅमेंटन रोड फिरायला गेलो होतो. आणि त्यानंतर मग येता येता मी माझ्या काकांकडे पण गेलो. तर माझे दोन्ही काका परेल भोयवाड्यामध्ये राहतात. सो त्यांच्याकडे पण मग गेलो. तिथून निघता मला रात्री 10 वाजले. तर काका म्हणाले आता अनासाई आलेलाच आहे, उद्या रविवार आहे, सो आजचा दिवस राहा. मग खूप आग्रह झाला म्हणून मग त्या दिवशी राहिलो, म्हणजे कालच्या दिवशी राहिलो. आणि मी अनफॉर्च्युनेटली उत्कर्षाचा सुद्धा फोन कॅरी केला होता, काही काम होतं म्हणून. सो त्यामुळे कालचा जो व्हिडिओ होता तो उत्कर्षा इथे बनवू शकली नाही. म्हणजे मी तुमच्याबरोबर जेवढं शूट केलं ना शिवांशला ते घेऊन जाताना, मी तेवढंच. आणि त्यानंतर म्हणजे एवढे सारे म्हणजे गोष्टी होत्या काल शूट करण्यासारख्या. पण ठीक आहे, कधीतरी लाईफ मध्ये अशा गोष्टी पण होतात जे आपल्याला हवं त्या गोष्टी सगळ्या परफेक्टली भेटत असं नाहीये. सो ठीक आहे. आणि इव्हन आज सुद्धा मी मला बोलली, आज एकादशीला देवपूजा सुद्धा तुम्ही आता बघितली. सो मला सकाळपासून बरंच काय होतं, ठीक आहे, होतं छान, पण मस्त वाटलं. म्हणजे खूप दिवसांनी बालपण गेलंय ना. हो, माझं बालपण जिथे आता माझे काका राहतात तिथेच आमचं बालपण गेलंय. त्यामुळे तिथल्या गोष्टीची, तिथल्या परिसराची, तिथली आजूबाजूची लोक त्यांची खूप सवय झालेली आहे. त्यामुळे खूप बरं वाटलं. त्याच्यामध्ये एक आजी दाखवते. हो, त्या आजी म्हणजे इव्हन माझ्याशी सुद्धा त्यांचं कनेक्शन आहे, त्यांच्या मुलीचं सुद्धा. एवढा स्वीट आहेत ना त्या. आणि त्यांची मुलगी सुद्धा माझ्या सासूबाईंच्या वयाची असेल ना. हो, दीक्षा दिदी. हा, पण आम्ही त्यांना दिदीच म्हणतो, पण त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत. आमचं बालपण जे आहे, आमचं बालपण, संगोपन किंवा आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत त्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण की आम्ही लहानपणी आमच्या घरामध्ये कमी आणि त्यांच्या घरात जास्त राहायचो. सो त्यामुळे त्यांना सुद्धा आमचा लळा खूप होता. आम्ही लहानाचे मोठे त्यांच्याच नजरेमध्ये झालेलो आहोत. त्याचबरोबर माझे जे काका आहेत त्यांनी सुद्धा आमचं खूप छान संगोपन केलं. त्यामुळे त्यांच्याशी खूप एक वेगळं कनेक्शन आहे. आमचं बालपण खूप मजेत गेलं. म्हणजे आम्हाला सगळ्यांचंच प्रेम मिळालं, शेजाऱ्यांचं, काका काकींचं, आजी आजोबांचं. म्हणजे आमच्या जनरेशन मध्ये, त्यांच्या किंवा माझ्या जनरेशन मध्ये आम्हाला काकांचं, सुलतांचं, आजीचं, आजोबांचं प्रेम खूप सुंदर प्रकारे भेटलेलं आहे. पण आताच्या पिढीला ते शक्य नसतं. जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट आता हळूहळू. कारण कसं होतं, आधी फॅमिलीमध्ये जे हेड बोलायचे त्या गोष्टी सगळ्या व्हायच्या, आणि आता लहान मुलंच मोठी झालेली आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे. आणि आताच्या मुलांना ना सोशली पण सुद्धा, म्हणजे मोबाईल वगैरे ह्या गोष्टी, आधी आपण खेळायचो, किती खेळ खेळायचो आधी आपण, आणि आता मुलं सुद्धा खेळायचं कमी बघतात आणि मोबाईल वरती जास्त असतात. गॅजेट्स आणि डिजिटल मध्ये खूप ते इन्व्हॉल्ड आहेत. सोशल मीडिया, त्यातून नाम ठेवायचा खूप प्रयत्न करत असते.
आणि शिवांश पण बघत असेल तर इन्फॉर्मेटिव्हच बघत असतो, पण कृष्णनचं थोडंसं 2-3 असे चॅनल्स आहेत जे लहान मुलांचे आहेत ते ती बघत असते. ठीक आहे, प्रत्येक मूल पण वेगळं असतं. येस. सो आणि हा मी तुम्हाला त्या टाइम बद्दल सांगत होती, ज्या आजी तुम्हाला मी दाखवल्या, हो. त्यांची मुलगी म्हणजे दीक्षा ताई आम्ही म्हणतो, त्या सासूबाईंच्या माझ्या वयाच्या आहेत, पण त्यांचा जो म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल, मॅच्युरिटी आणि खूप चांगल्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला समजून सांगणं, म्हणजे आता त्या ह्या ब्लॉग मध्ये नक्कीच बघत असतील, खूप चांगलं आहे. म्हणजे त्या दोन्ही साईडून खूप चांगला विचार करून आम्हाला समोर आणतात, बाबा हे असं आहे तर तुम्ही पण असं करा, किंवा समोरचं असेल तुम्ही असं. त्यांचं अंडरस्टँडिंग लेवल फार चांगलं आहे आणि त्यांच्याशी बोलताना ना खूप पॉझिटिव्हिटी फील होते. तर त्या अशा आहेत, त्यांना मी खूप वेळा बोलली आमच्या इकडे या, एकदा सुद्धा आल्या नाहीये, त्यांच्या दीदी पायाचा प्रॉब्लेम आहे त्यांना. दीदी पालघरला राहते आणि आम्ही राहतो डोंबिवलीला, तर ते एक वेगळं कॉर्नर आहे आणि हे एक वेगळं टोक आहे, त्यामुळे यायला जायला खरोखर खूप त्रास होतो. आणि त्याला चालायला जमत नाही, त्या म्हणजे लास्ट टाइम मला बोलल्या होत्या, पण मग आम्ही पण अंडरस्टँड करतो. तो पण माझी खूप इच्छा आहे की दीदीने एकदा तरी माझ्या घरी यावं. हो, माझी पण इच्छा आहे. आणि म्हणजे मी तर नंतर आली लग्न करून इथे, त्यांच्या लोकांची बॉन्डिंग तर आधीपासून होती, पण माझी लग्न झाल्यानंतर त्यांच्याबरोबर एक जी बॉन्डिंग बनली आहे ना, की कधीही आम्ही फोन केला किंवा त्या मला ऍक्च्युली फोन करत असतात तर हक्काने बोलत असतो. म्हणजे असं नाहीये की हा तेवढं नाही, हक्काने आम्ही बोलत असतो आणि मस्त वाटतं त्यांच्याबरोबर. सो अशा प्रकारे आमचे वडे झालेले आहेत, शाबूचा वडा. सो सकाळी खाल्लेलं नाही असं वाटतं ह्यांनी, त्यांना भूक लागलेली आहे. भूक तर जाम लागली. आता करते मी आणि मग मी पण खाईन थोडस. आणि थोडस ताक ढवळलेलं आहे, सो हे बघा ताक एवढंच देते आता. ओके ओके, चलो देन एन्जॉय. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सुद्धा या माझ्याबरोबर खायला. आणि ना साबुदाणे वडे, ताक आणि ही कसली चटणी आहे? शेंगदाण्याची. शेंगदाणा चटणी. अजून एक गोष्ट, मी काल बसून माझा फोन माझ्या जवळ नव्हता, ह्यांच्या बरोबर होता, म्हणजे छोटंसं शेअर करते. सो आता सवय झालेली आहे एक 3-4 महिन्यामध्ये की कुठलेही मुवमेंट असेल तर आपण कॅच करतो. काल मला म्हणजे लिटरली होतात ना, काय बोलतात त्याला, की आपण काही खोया वाटत होतं. येस, म्हणजे मला ना काल असं एकदम झालं की यार फोनने आपल्या बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या मी आता करू शकते, ते नाही आहेत तर. आणि मुलं सुद्धा त्यांचं करत होते, पण मग फोन त्यांच्याकडे होता. पण आता मला तुम्हाला सगळ्यांना भेटून एवढं मस्त वाटलेलं आहे ना, पॉझिटिव्हिटी येते. आणि आज पाऊस पण नाही आहे, सो आता हे खाती मी पण ह्यांच्याबरोबर जॉईन करते आणि मग आपण भेटूया. सो बाय.